नमस्कार विद्यार्थ्यांनो, MPSC परीक्षांसाठी टेक्स्टबुक सिलेक्टमध्ये तुमचे स्वागत आहे. तुमच्यासाठी त्वरित उपलब्ध तज्ज्ञ प्राध्यापकांद्वारे आम्ही उच्च प्रतीचे अभ्यास सामग्री उपलब्ध करून देत आहोत. तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टी शिकण्यासाठी अधिक विनामूल्य सामग्रीसाठी तपशील तपासा. सगळ्यांचं स्वागत आहे चालू घडामोडींच्या क्लासमध्ये. एप्रिलचा चौथा व्हिडिओ, चौथा पार्ट, ज्याच्यामध्ये आपण सर्व चालू घडामोडी ज्या आहेत त्या कव्हर करतोय. प्रत्येक आठवड्यामध्ये आपण काय करतोय, प्रत्येक दिवशी ज्या आहे चालू घडामोडी या कव्हर करण्याचा आपला प्रयत्न आणि जास्तीत जास्त चालू घडामोडी ज्या आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असतील त्या मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्हाला तुमचा एक चालू घडामोडींचा अभ्यास चांगला व्हावा, हा एक माझा उद्देश. प्रश्नोत्तर त्या व्यतिरिक्त आपण काय करतोय, प्रश्नोत्तर कव्हर करतोय, त्या व्यतिरिक्त डिटेल न्यूज ज्या आहेत त्या सुद्धा आपण कव्हर करून घेतोय. तर सगळ्यांचं स्वागत आहे. गुड इव्हनिंग एव्हरीवन. गुड इव्हनिंग योजना, स्वागत आहे. आज 15 जून आहे. 15 जूनचा जो आजचा दिवस साजरा केला जातो, वर्ल्ड एल्डर अब्यूज अवेअरनेस डे. वर्ल्ड एल्डर अब्यूज अवेअरनेस डे म्हणून जातो साजरा केला जातो. हॅलो इशू, अभिषेक, चला सगळेजण आलेत आपल्या क्लासला. आपण लवकरात लवकर जे आहे ते सुरुवात करूयात. गायत्री, निकिता, सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा 15 जून जो आहे, 15 जूनचा हा क्लास इट्स जे वृद्ध आहेत या वृद्ध व्यक्तींच्या संदर्भात, वृद्ध व्यक्तींचं जे उत्पीडन होतं, त्यांना जे त्रास दिला जातो त्याच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो. चला, पूनम, पियल, अखिल, श्वेता, तेजू, सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवात करूया. आपण जसं एक पद्धत चालू केलेली आहे दिनविशेष पासनं, तर लास्ट वीकचे जे दिनविशेष, मागचे दिनविशेष मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी नोट करून ठेवले असतील. 23 एप्रिल युनायटेड नेशन इंग्लिश डे आणि युनायटेड नेशन स्पॅनिश लँग्वेज डे सुद्धा जो असतो, युनायटेड नेशन स्पॅनिश लँग्वेज डे. काय होतो हा जो दिवस आहे, हा का साजरा केला जातो, तर युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून हे दिवस जे आहे ते साजरे केले जातात. संयुक्त राष्ट्र इंग्रजी भाषा दिवस आणि संयुक्त राष्ट्र स्पॅनिश भाषा दिवस. काही दिवसांना जे आहे ते काय करतं, युनायटेड नेशन्स मध्ये ज्या ऑफिशियल लँग्वेजेस आहेत या ऑफिशियल लँग्वेजेसचे दिवस जे आहे ते साजरे केले जातात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो आहे तो म्हणजे नॅशनल पंचायती राज दिवस. 24 एप्रिल का साजरा करतात रे पंचायती राज दिवस? सुरुवात ऍक्च्युली झाली होती सेलिब्रेट करण्याची 2010 पासून, आणि हे जे 24 एप्रिल जो दिवस आहे हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. 1993 पासून, 24 एप्रिल पासून पंचायती राज जे संविधान दुरुस्ती विधेयक होतं, 73वं दुरुस्ती विधेयक, हे लागू झालं होतं. ठीक आहे. 1992 जो होता 73वा संविधान दुरुस्ती विधेयक 1992 हे लागू झालं होतं. 24 एप्रिल 1993 पासून इम्प्लिमेंट झालं होतं. म्हणून राष्ट्रीय पंचायती राज दिवस जो आहे तो साजरा केला जातो. अतिशय महत्वाचा दिवस. आपल्या सर्व याच्यामध्ये सिलेबस मध्ये जो आहे तो पंचायती राज हा एक महत्वाचा घटक आहे. तुमच्या सिलेबस मध्ये जरी तुम्ही बघितलं असेल तर 73rd अँड 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जे आहे याच्याबद्दलचं तुम्हाला डिटेलमध्ये करायचं आहे. 26 तारखेचा दिवस आहे वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स डे, बौद्धिक संपदा दिवस ज्याला आपण म्हणतो. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी काय असते की एखाद्याने तयार केलेलं, स्वतःच्या माइंड मधून स्वतः तयार केलेलं एखादं पुस्तक लिहिलं असेल, एखादा विचार केला असेल, एखादं गाणं रचलं असेल, तर त्याला बौद्धिक संपदा असं म्हटलं जातं. तर या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ज्या त्याचे राईट्स घेतले जातात, जसं ट्रेडमार्क वगैरे असतं त्याला आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी जे आहे त्या म्हणू शकतो, पेटंट घेतलं जातं. तर या संदर्भात विश्व बौद्धिक संपदा दिवस जो आहे तो 26 एप्रिलला. आणि 2021 ची जी थीम होती ती होती इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी अँड स्मॉल बिझनेसेस टेकिंग बिग आयडियाज टू द मार्केट. ही जी आहे थीम होती, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी अँड स्मॉल बिझनेसेस टेकिंग बिग आयडियाज टू द मार्केट, ही 2021 ची थीम. 28 एप्रिल वर्ल्ड ऑफिस हेल्थ अँड सेफ्टी डे. ऑफिस हेल्थ अँड सेफ्टी डे 28 एप्रिलचा. त्यानंतर 29 एप्रिल वर्ल्ड डान्स डे. यावर्षीची थीम पर्पज ऑफ डान्स, नृत्याचा उद्देश ज्याला आपण म्हणतो. आणि हा जो दिवस आहे ना, आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस, हा 1982 पासून इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट ऑफ डान्स कमिटी
1982 पासून इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट अँड डान्स कमिटी जे आहे यांच्याद्वारे साजरा केला जातो. तर 30 एप्रिल दिवस जो आहे तो भारतामध्ये आयुष्यमान भारत दिवस. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या संदर्भात तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, PMJAY योजना ही 2018 मध्ये लागू करण्यात आली होती. म्हणून हा दिवस जो आहे तो आयुष्यमान भारत दिवस म्हणून जो आहे तो साजरा केला जातो. मला वाटतं झारखंड मधून जे आहे याचं, उत्तराखंड की झारखंड मधून जे याचं उद्घाटन केलं होतं प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. आणि या योजनेच्या अंतर्गत प्रति परिवार 5 लाख रुपयाचा आरोग्य विमा जो आहे तो दिला जातो. जे गरीब जनता आहे यांच्यासाठी हा PMJAYच्या अंतर्गत 5 लाख रुपयाचा कशासाठी, हेल्थ इन्शुरन्स ज्याला आपण म्हणतो, तर हा विमा दिला जातो. आणि त्याच्या अंतर्गत 5 लाख रुपयापर्यंतचं मोफत उपचार जे आहेत, मोफत उपचार कुठल्याही हॉस्पिटलमध्ये बिमारीचं जे आहे ते केल्या जाऊ शकतात. तर हा आयुष्यमान भारत दिवस हे जे आहेत हे महत्वाचे दिवस साजरे केले जातात. पुढचा प्रश्न, आपण याबद्दल माहिती बघितली होती पगल्या चित्रपटाबद्दल. तर प्रश्न आपल्या समोर आलेला आहे, मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये विदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवडला गेलेला पगल्या या चित्रपटाचे पटकथा लेखक जे आहेत ते कोण आहेत? पटकथा लेखक कोण आहेत, म्हणजे स्क्रिप्ट रायटर जे आहेत ते कोण आहेत? विनोद सॅम पीटर, सुनील खराडे, नागराज मंजुळे की गणेश शेळके? हो बेटा. येस, बिलकुल. तुमच्या ज्या त्या गुण विशेष कळवतो, अभिषेक योजना मॅडमकडे कळवतो. तर हा जो पगल्या चित्रपट आहे, 2 छोट्या मुलांबद्दल आणि एक जो पग नावाचा जो छोटा कुत्रा असतो त्या कुत्र्याच्या बद्दल जो आहे हा चित्रपट होता. विनोद सॅम पीटर जे आहेत ते या चित्रपटाचे प्रोड्युसर अँड डायरेक्टर होते. आणि जे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे सुनील खराडे. ह्या चित्रपटाची पटकथा जी लिहिली आहे ही पटकथा सुनील खराडे यांनी लिहिलेली आहे. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे सुनील खराडे. मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा जो आहे तो मॉस्कोमध्ये पार करण्यात आला होता आणि विदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून पगल्या चित्रपटाची निवड झाली होती. 22 एप्रिल ते 29 एप्रिलच्या दरम्यान हा चित्रपट महोत्सव चालू होता. दिग्दर्शक विनोद सॅम पीटर, पटकथा सुनील कराडे. आणि या चित्रपटामध्ये जर आपण बघितलं तर लहान मुलांचं जे आहे ते भावविश्व रेखाटलेलं आहे. मराठी चित्रपट होता आणि 10 वर्षाच्या 2 मुलांची कथा जी आहे याच्यामध्ये सांगण्यात आली होती. एक जो हा जो कुत्रा आहे, पग जे आहे, पग नावाचं हे असतं ना, पग जातीचा हा जो काय म्हणतात त्याला कुत्रा असतो, तर त्याच्या संदर्भात त्याच्या आजूबाजूला जे ही चित्रपटाची पटकथा रेखाटते. आपण विनोद सॅम पीटर याच्याबद्दल माहिती घेतली होती. तर विनोद सॅम पीटर हे जे आपण बघितलं होतं की डायरेक्टर आहेत, पण पटकथा लेखक कोण आहे हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे जवळपास आपल्याला माहिती जी आहे ती असणं अपेक्षित आहे. तर बेस्ट फॉरेन लँग्वेज फीचर फिल्म म्हणून हिला 2021 मध्ये अवॉर्ड मिळालाय. त्या व्यतिरिक्त बाकी सुद्धा जे याच्यामध्ये अवॉर्ड देण्यात आले होते. ठीक आहे. 10 वर्षाच्या मुलांची ही कथा आहे, पगल्या असं याला नाव देण्यात आलेलं आहे. वेळ मिळाला तर बघा. म्हणजे अशा प्रकारचे चित्रपट जे असतात ना चांगले असतात. थोडासा एक विरंगुळा असतो आणि अवॉर्ड विनिंग चित्रपट म्हटलं की काही ना काही संदेश त्याच्यामध्ये दिलेला असतो. दुसरी बातमी, कोविड-19 दुसरी लाट जी आहे ती भारतामध्ये चालू होती. आता जो आहे थोडासा याचा जोर जो आहे तो ओसरलेला आहे. बट इट वॉज ऑन पीक इन एप्रिल अँड मे. तर या संदर्भात जर कोविड-19 जी दुसरी लाट आली होती यामध्ये फ्रान्सने भारताला पाठिंबा देण्याचं जे आहे ते वचन केलं होतं. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी जी आहे ती मदत जी आहे ती भारताला देण्याचं कबूल केलं. बरेचसं ऑक्सिजन सिलेंडर किंवा ऑक्सिजन प्लांट्स जे आहेत, त्या ऑक्सिजन प्लांट्स आणि लिक्विड ऑक्सिजन सुद्धा जो आहे तो फ्रान्सने भारतापर्यंत जो आहे तो ट्रान्सफर केला होता. एका दिवसामध्ये जवळपास 1.5 लाख जे आहे कोविड पेशंट जे आहेत ते मिळाले होते.
त्यामुळे दुसरी लाट आल्यामुळे जी काही गरज भारताला भासेल ती पूर्ण देण्याचा प्रयत्न जो आहे फ्रान्स करणार असल्याचं फ्रान्सच्या माध्यमातून म्हणण्यात आलेलं आहे. तर फ्रान्स जो आहे तो मदत करतोच आहे. फ्रान्सने ऑक्सिजन सिलेंडर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स हे सगळं जे आहे ते भारताला पाठवलेलंच होतं आणि बाकी सुद्धा मदत करण्याचं जे आहे त्यांनी घोषणा केली होती. चालो, आता हा जो आहे आपण आताच बघितलंय, तर याचं उत्तर जे आहे ते तुम्ही लिहा. जागतिक बौद्धिक संपदा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 23 एप्रिल, 10 एप्रिल, 30 एप्रिल की 26 एप्रिल? वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स डे. आता सगळ्यांकडून जे आहे ते करेक्ट आन्सर अपेक्षित आहे, कारण काय झालं रे, बरं आपला हा जो आहे तो एप्रिल महिन्याचा आहे, तो शेवटचा क्लास असणार आहे, म्हणजे एप्रिल इथे आपला संपणार आणि आपण जे आहे ते आता सुरुवात करणार आहोत मे ची. नेक्स्ट क्लास पासून जो आहे तो मे ची सुरुवात असेल. तर एप्रिलचं जे आहे ते पूर्ण एक वेळा रिवाइज करून घ्या. इथे आपण घेतलेल्या न्यूज, त्यानंतर जे काही क्विज तुमच्या समोर येईल त्या क्विज सोडवा. त्या क्विज मध्ये अजून बाकीच्या न्यूज बद्दल माहिती मिळेल. त्यानंतर नोट्स सुद्धा येतील, तर त्या नोट्स मध्ये सुद्धा जे आहे तुम्हाला बरीचशी वेगळी माहिती जी आहे ती मिळेल. त्यामुळे प्रत्येकच पार्ट जो आहे तो महत्वाचा आहे. ठीक आहे, तर 3 ठिकाणी प्रॅक्टिस होते बघा. करंट अफेअर्स इट इज व्हेरी मच वास्ट, म्हणजे जिथे नजर जाईल तिथपर्यंत सूर्याची किरणं जातील आणि जात नाही तिथपर्यंत सुद्धा सिलेबस आहे. वास्ट आहे करंट अफेअर्स. तर करंट अफेअर्स मध्ये जेवढे जास्तीत जास्त आपल्याला मिळतील, रिसोर्सेस मिळतील, तर त्याचा वापर जो आहे तो तुम्ही करा. बघा, जागतिक बौद्धिक संपदा दिवस दरवर्षी 26 एप्रिलला साजरा केला जातो. 2000 पासून हा दिवस जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने सुरू केला होता. 26 एप्रिल 1970 रोजी संघटनेच्या स्थापनेचा करार लागू झाला होता. त्यामुळे त्या दिवसानिमित्त हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. ठीक आहे, बघूया. भारतीय महिलांनी AIBA युथ वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये इतिहास रचला. AIBA वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप, युथ वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे. याच्यामध्ये जे युथ मेन्स आणि पोलंडच्या किल्सले इथे जे आहे महिला विश्व बॉक्सिंग स्पर्धा जी आहे ती पार पडली आणि ज्यामध्ये भारतीय महिलांनी 7 सुवर्ण पदक जिंकलं. वर्ल्ड बॉक्सिंग स्पर्धे, वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये भारताला 7 सुवर्ण पदक मिळाली आणि दिस वर द युथ गेम्स. सर्व महिला गटामध्ये गीतिका, नॉरेम, बेबुरिज चानू, ठीक आहे, पूनम, अरुंधती चौधरी, टी सनम चानू आणि अल्फिया पठाण या लोकांनी जे आहे ते विजय जे मिळवला वेगवेगळ्या वजन गटामध्ये. हे कसं राहतं, बॉक्सिंग कसं राहतं, वेट वरती जे आहे ते अवलंबून असतं. ठीक आहे, हे वेट किती आहे त्याच्यावर अवलंबून असतं. वेगवेगळे गट असतात, त्याच्यामध्ये भारताला जे आहे ते 7 सुवर्ण पदक मिळाली आणि सर्वोच्च जे आहे रशियामध्ये जे आहे, रशिया पेक्षा सुद्धा जे आहे ते पदक भारताला मिळाले. म्हणजे टीम मध्ये जर आपण बघितलं तर टीम मध्ये सुद्धा जे आहे ते इंडिया इज ऑन टॉप. सेकंड स्टेज होती कोण होतं, रशिया. वर्ल्ड युथ बॉक्सिंग चॅम्पियनशिप महिलांनी जे आहे ते 7 गोल्ड मेडल याच्यामध्ये जिंकलेले आहेत. 26 एप्रिल 2021 रोजी फिल्म एडिटर वामनराव भोसले यांचं निधन झालं होतं. तर त्यांच्याबाबत खालीलपैकी विधाने विचारात घ्या. 1977 साली त्यांनी इन्कार या चित्रपटासाठी जे आहे ते सर्वोत्तम एडिटरचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. दो रास्ते या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अग्निपथ, मिस्टर इंडिया आणि गुलाम यासाठी चित्रपटांसाठी त्यांनी जे ते काम केलं होतं. तर या सगळ्यांपैकी अयोग्य विधान किंवा विधाने ओळखा. ही जी 3 विधान आहेत त्याच्यापैकी अयोग्य कुठलं आहे ते ओळखा. 1 व 2, 2 व 3, वरील सर्व अयोग्य की एकही नाही. चला आता पोल देतोय, पोलच्या माध्यमातून उत्तर तुम्ही द्या. पोल स्टार्ट केलाय. थोडं डिटेलमध्ये आपल्याला माहिती होते. फिल्म एडिटर होते वामन भोसले.
आणि एडिटरचं जे काम आहे ते खूप महत्वाचं काम असतं. एखाद्या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये शूटिंग होतं जवळपास, तर तुम्ही बघितलं ना तर शूटिंग झालेलं असतं ना ते कितीतरी तासांचं असतं. त्या एडिटरला जे आहे ते सगळे एडिट करून प्रॉपरली जो 2 किंवा 2.5 तासाचा चित्रपट असतो त्याच्यामध्ये बनवावं लागतं, सगळं ऍडजस्ट करावं लागतं, विदाउट एनी ग्लिच वगैरे सगळं ते करावं लागतं. तर ते सुद्धा मोठं काम आहे. तर एडिटर होते फिल्म एडिटर वामन भोसले. तर यांच्याबद्दलचं जे ठीक आहे, चला बघा. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे वरील पैकी एकही नाही, सगळे योग्य आहेत. हे जे स्टेटमेंट आपण बघितले हे सगळे स्टेटमेंट जे आहेत ते योग्य आहेत. 26 एप्रिल 2021 ला वामनराव भोसले यांचं निधन झालं. 1977 साली इन्कार चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटरचा नॅशनल अवॉर्ड जो आहे तो राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला. 69 मध्ये दो रास्ते चित्रपटातून त्यांनी जे ते बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आणि मग नंतर बघा अग्निपथ, मिस्टर इंडिया, गुलाम यासारख्या चित्रपटांसाठी त्यांनी जे ते काम केलेलं आहे. तर ही जे आहे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर एकही नाही, एकही अयोग्य नाही. प्रश्नामध्ये काय विचारलं होतं ते समजून घ्यायचं पहिले. लक्षात घ्या, व्हॉट वी हॅव बीन आस्क्ड इन द क्वेश्चन. नाहीतर मग काय होतं, आपण प्रश्न वाचत नाही आणि भलतंच काही उत्तर आपण देतो. बरेच वेळा असं होतं याच्यापैकी योग्य विधान ओळखा असं म्हटलं असतं, तर मग हे उत्तर वरील सर्व आलं असतं. अयोग्य विधान म्हटलं म्हणून एकही नाही जे ते करेक्ट आन्सर आले. ओके, चलो. श्रीलंका जे आहे ते आरबीआय कडून कर्ज स्वॅपची सुविधा घेणार आहे. 400 दशलक्ष डॉलर द्विपक्षीय चलन अदलाबदल करारावरती स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. गोताबया राजपक्षे जे आहेत तिथले राष्ट्राध्यक्ष आणि भारताची जी आरबीआय आहे यांच्यासोबत $400 मिलियन जो आहे तो काय होतोय, परकीय चलन जे आहे ते अदलाबदल करण्यावरती स्वाक्षरी केल्या जाते. म्हणजे दोन देश जे आहेत ते काय करतील, एकमेकांसोबत करन्सी एक्सचेंज करतील. फॉरेन ट्रेड करायचं आहे तर डॉलर जो आहे तो लागतो. मोस्टली जर आपण बघितलं तर डॉलर मध्ये जे आहे ते ही होते. तर $400 मिलियन स्वॅप करणार आहे श्रीलंकन गव्हर्नमेंट आरबीआयच्या सोबत. तर याबद्दल जे आहे ती श्रीलंकेने परवानगी दिली आणि भारत जे आहे त्याच्याबद्दलचा निर्णय जो आहे तो घेऊ शकतो. त्यानंतरची पुढची महत्वाची न्यूज ती आहे, आंतरराष्ट्रीय न्यूज तर महत्वाच्या आहेत. चायना सक्सेसफुली लॉन्चेस तियानहेन स्पेस स्टेशन 4 मॉड्यूल इन द ऑर्बिट. तियानहेन जे आहे ते त्यांचं स्पेस स्टेशन आहे. तर हा एक मोठा प्रोग्राम जो आहे, हा मोठा एक प्रोग्राम जो आहे तो चीनने जो आहे तो हाती घेतलेला आहे. आणि त्याच्या अंतर्गत 2021 मध्ये जर आपण बघितलं एप्रिल 29 ला हे जे आहे यान जे आहे ते लॉन्च करण्यात आले आहे. लॉंग मार्च 5B/2 हे जे आहे ना हे त्यांचं महत्वाचं रॉकेट आहे, सगळ्यात मोठं रॉकेट आहे, लक्षात घ्या चीनचं. लॉंग मार्च 5B. ओके, ठीक आहे, सगळ्यांना हे माहित झालं, हे लक्षात ठेवा. लॉंग मार्च 5B/2 हे रॉकेट जे आहे ते चीनने लॉन्च केलं आणि खूप मोठं रॉकेट आहे हे लॉंग मार्च. ऍक्च्युली लॉंग मार्च माहिती आहे का तुम्हाला? लॉंग मार्चचा इतिहास माहिती आहे का? जे लॉंग मार्च नाव जे आहे ते खूप प्रसिद्ध आहे तिथलं चीन मधलं. रेड आर्मी जी आहे तिथली, ही रेड आर्मी जेव्हा स्थापन झाली होती आणि देशाला स्वातंत्र्य करायचं होतं, रेड आर्मीने जे आहे लॉंग मार्च हा केला होता. त्यांची चीनची जी राजधानी आहे तिथपर्यंत पोहोचले होते. माओ त्से तुंग जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली. माओ जे आहेत ना प्रसिद्ध चायनीज नेते होते. ठीक आहे, तर ते लॉंग मार्च त्यांनी जे आहे त्यांची जी सेना जी होती ती सेना तिथे पोहोचली होती, रेड आर्मी. त्याला लॉंग मार्च असं म्हटलं होतं. म्हणजे संपूर्ण देशामधून जे पारतंत्र जे आहे ते नष्ट करण्यासाठी जे आहे त्यांचं काम चालू होतं. ओके, तर त्यांनी तियानहेन मॉड्यूल जे आहे, तियान हे जे आहे मॉड्यूल हे सिलेक्ट केलंय. याचा अर्थ जर आपण बघितला चीनमध्ये तर हार्मोनी इन हेवन होतो. अ मॉड्यूल विच वॉज
encased in the extra large fairing of state-of-the-art Long March 5B launch vehicle successfully reached to the designated orbit after a flight of around 1 hour. जवळपास 1 तास यांची उड्डाण घेतल्यानंतर त्यांनी जे सगळे उपग्रह आहेत सॅटेलाइट त्यांना आपल्या कक्षेमध्ये जे ते प्रस्थापित केलं. चायनाचे प्रेसिडेंट शी जिनपिंग यांनी जे आहे त्यांच्या स्पेस एजन्सीला जे आहे त्याबद्दल काय केलंय, स्पेस एजन्सीला कॉंग्रॅच्युलेशन केलं होतं. सक्सेसफुल लॉन्च ऑफ कोर मॉड्यूल ऑफ चायना स्पेस स्टेशन, असं जे त्यांनी चायनाचं जे स्पेस स्टेशन तयार करायचं आहे त्याबद्दल जे आहे हे त्यांनी काय म्हटलं होतं, शी जिनपिंग जे यांनी यांना शाबासकी दिली आहे. आता हे तियानहेन मॉड्यूल आहे काय? The module will act as a management and control hub to the space station. Tiangong, हे तियानगॉंग त्यांचं जे स्पेस स्टेशन आहे त्याच्यासोबत तियान हे मॉड्यूल जे आहे ते अटॅच होणार आहे. काय होणार आहे याच्यामध्ये, काय असणार आहे, डॉक विथ द 3 spacecraft and time for the short days or 2-day long period. ठीक आहे. त्यानंतर तियाने मॉड्यूल जे आहे जवळपास 16.6 मीटर उंच आहे. त्याची जी व्यास आहे 4.2 मीटर आहे आणि जवळपास 22.5 टन जे आहे हे 22.5 टन याचं वजन आहे. तर चीनचं जे तियानहेन जे आहे हे मॉड्यूल त्यांचं तियांगॉंग जे स्पेस स्टेशन आहे या स्पेस स्टेशनला मदतीसाठी कार्यरत असणार आहे. बाकी पण यांनी जे आहे स्पेस क्राफ्ट जे आहेत ते केलेले आहेत. चायना विल ऑल्सो सेंडिंग तियांगझोऊ 2 कॉर्गो स्पेसक्राफ्ट आणि शेनझाऊ 12 मॅन क्राफ्ट या वर्षीच्या शेवटपर्यंत जे आहे ते पाठवण्याचा प्रयत्न जे आहे ते करणार आहे. ठीक आहे. तर चीनने जे आहे ते बरीचशी प्रगती केलेली आहे अंतरिक्ष क्षेत्रामध्ये. पुष्कळचे जे प्रोग्राम आहेत ते चीन राबवत आहे. चांद्र मिशन, मंगळ मिशन जे आहे ते चीनने राबवणं चालू केलेलं आहे. तियांगॉंग हे जे आहे काय चायनाचं स्पेस स्टेशन आहे. स्पेस स्टेशन म्हणजे काय असतं रे, तर स्पेस स्टेशन म्हणजे जे आहे अवकाशामध्ये एक यान जे आहे ते स्थिर केलेलं असतं. आता हे जे आहे हे पृथ्वीकडे अवकाशयान जे आहे ते काय झालं पाहिजे, पृथ्वीकडे अट्रॅक्ट झालं पाहिजे. गुरुत्वाकर्षणामुळे अवकाशयान जे आहे किंवा ज्याला आपण स्पेस स्टेशन म्हणतो ते केलं जातं. पण हे फिरत असतं. फिरत असल्यामुळे काय होतं, हे जे आहे ते आपल्याला वरती जे आहे ते स्टडी असं दिसतं. चायनाज अम्बिशन स्पेस स्टेशन विल बी ऑपरेटिंग इन लो अर्थ ऑर्बिट. ठीक आहे. तर हे कुठे असणार आहे, लो अर्थ ऑर्बिटमध्ये 340 ते 450 किलोमीटरच्या दरम्यान असणार आहे. ठीक आहे. तर हे जे आहे स्पेस स्टेशन महत्वाचं आहे. जवळपास 15 वर्ष काम करणार आहे आणि त्याच्या मेंटेनन्ससाठी, रिपेअरसाठी व्यक्ती जावे लागणार आहेत. त्यासाठी ही ट्रायल जी आहे ती घेतलेली. पुढची बातमी लक्ष द्या एकेकाने बरोबर. निधन वार्ता आहे. फॉर्मर अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया सोली सोराबजी पासेस अवे ॲट 91. कोविड-19 झालेला नव्हता, हार्ट अटॅकमुळे जे आहे त्यांचं निधन जे आहे ते झालेलं आहे. बट ही वॉज फॉर्मर अटॉर्नी जनरल. अटॉर्नी जनरल म्हणजे काय होतं रे, अतिशय महत्वाचं पद आहे. आज जे तुम्हाला अटॉर्नी जनरल बद्दलची माहिती घ्यायची आहे. तुमच्याकडे जर पुस्तक असेल एम लक्ष्मीकांत, तर भारताचा महान्यायवादी तुम्ही म्हणू शकता मराठीमध्ये असेल तर. ठीक आहे. तर यांच्याबद्दल जे महान्यायवादी जे संविधानामध्ये जे पद दिलेलं आहे, तर संविधान किंवा कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे आहे याच्याबद्दल कम्प्लीट माहिती घ्या. सोली सोराबजींबद्दल आपण नंतर घेऊयात. पण सगळ्यात पहिले तुम्हाला काय माहिती घ्यायची आहे, जे महान्यायवादी आहे किंवा तुम्ही सांगा करंट अटॉर्नी जनरल कोण आहेत सांगा, टाका, सर्च करून टाका. कॅग नाही, कॅग इज डिफरंट. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल. कॅग म्हणजे काय झालं, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल. कॅग जे आहे ते वेगळे आहेत, ते पद वेगळं आहे. हे जे याला महालेखा परीक्षक असं म्हटलं जातं, महालेखा परीक्षक असं म्हटलं जातं. आणि हे महान्यायवादी यांचं जे काम आहे ना, याचं जे अटॉर्नी जनरलचं काम आहे वेणुगोपाल. ओके, थँक्यू.
के वेणुगोपाल. थँक्यू निखिल. बघा, याचं काम काय राहतं, एकतर सरकारला राष्ट्रपती यांची अपॉइंटमेंट करतात, राष्ट्रपतींना न्यायविषयक सल्ला देणं किंवा ज्या संविधानातील बाबी आहेत त्याच्याबद्दल सल्ला देणं. त्यानंतर गव्हर्नमेंटला जे आहे, गव्हर्नमेंटला न्यायविषयक सल्ला देणं, गव्हर्नमेंटची बाजू न्यायालयामध्ये मांडण्याचं काम जे आहे ते अटॉर्नी जनरलच्या माध्यमातून केलं जातं. अटॉर्नी जनरलला जे आहे, हे जे पद आहे ना अटॉर्नी जनरल, खूप महत्वाचं आहे. केबीसी सगळे बघता का रे तुम्ही? केबीसी बघत असाल तर केबीसीचा फर्स्ट सीझन जो होता ना, त्या फर्स्ट सीझन मध्ये हर्षवर्धन नवातेला जे आहे याच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. आता हे महान्यायवादी असं जे पद आहे आर्टिकल 76च्या अंतर्गत, येस करेक्ट. बघा, याच्यामध्ये काय होतं, अटॉर्नी जनरल असं पद आहे महान्यायवादी, हा संसदेच्या कुठल्याही सभागृहामध्ये कामकाजामध्ये भाग घेऊ शकतो. ओके, पण त्याला मत देण्याचा अधिकार नसतो. सल्ला देऊ शकतो, मत मांडू शकतो, पण मत वोट करण्याचा अधिकार जो आहे त्याला नाहीये, कारण की ही इज नॉट इलेक्टेड बाय द पर्सन्स. तर अटॉर्नी जनरल जे आहे ते एक अतिशय महत्वाचं पद आहे. त्यांचे अटॉर्नी जनरल असलेले त्यांना जो आहे भारतामधला सेकंड हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड, ज्याला पद्मभूषण असं म्हटलं जातं, पद्मविभूषण, लक्षात ठेवा, पद्मविभूषण जे आहे, या पद्मविभूषण अवॉर्डने जे आहे ते सन्मानित करण्यात आलं होतं मार्च 2002 मध्ये, फॉर इज डिफेन्स ऑफ द फ्रीडम अँड एक्सप्रेशन अँड द प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स. नाही, कोविड नाहीये. ओके. हा, ट्रीटमेंट चालू होती, सॉरी, कोविड-19ची ट्रीटमेंट चालू होती आणि त्या ट्रीटमेंटमध्येच हार्ट अटॅक आल्यामुळे जे आहे त्यांचं निधन जे आहे ते झालं होतं. कोविड पॉझिटिव्ह डिटेक्ट झाले होते. येस. तर सोली सोराबजी 91व्या वर्षी जे त्यांचं निधन झालंय. बघा, त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती. ही हॅज बिगन हिज लीगल प्रॅक्टिस इन बॉम्बे हायकोर्ट 1953. 1953 मध्ये जे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आपली प्रॅक्टिस चालू केली. ही डिझिग्नेटेड ॲज अ सिनियर काउन्सिल बाय द सुप्रीम कोर्ट इन 1971. He was appointed as a Solicitor General of India in 1977 and served till 1980. He first became appointed Attorney General in India from 1989 to 90 and was reappointed in 1998 to 2004. बघा, 2 कालावधी जे त्यांनी अटॉर्नी जनरल म्हणून जे आहे ते घेतलेले आहेत. He held several offices in organization, national and international. तर एक महत्वाचं व्यक्तिमत्व. He had served in United Nations Special Rapporteur in नायजेरियामध्ये सुद्धा जे आहे यांनी आपली सर्व्हिस युनायटेड नेशन्सच्या अंतर्गत जी आहे ती दिली आहे. ओके, त्यानंतर ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल आणि कॉन्व्हेअर ऑफ द मायनॉरिटी राईट्स ग्रुप जे आहे 98 till 2004, याचे सुद्धा जे आहे ते संबंधित होते. He was also member of United Nations Subcommission on Prevention of Discrimination and Protection of Minorities. 1998 मध्ये ही स्थापन करण्यात आलेली जी समिती आहे, कशा संदर्भात? मायनॉरिटीज म्हणजे लहान मुलांच्या संदर्भात, कामाच्या संदर्भात आहे, पण म्हणू शकतो. He also served the member of Parliament Court of Attribution at the Hague. हेग मध्ये झालं होतं 2000 ते 2006 पर्यंत. तर ही जे आहे सोली सोराबजी यांच्याबद्दल, त्यांना जे आहे ते पद्मविभूषण देण्यात आलं होतं, अपॉइंटेड ॲज हॉनररी मेंबर ऑफ ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया मार्च 2006 मध्ये अवॉर्ड, अँड फॉर हिज सर्व्हिस इन इंडिया ऑस्ट्रेलिया बायलेटरल लँग्वेज रिलेशन. त्यामुळे जे आहे यांना काय मिळालंय, पद्मविभूषण सुद्धा देण्यात आलेलं आहे. आणि फोर्ब्सच्या गोल्ड मेडल लिस्ट मध्ये जे आहे त्यांनी जे आहे ती गोल्ड मेडल जे आहे ते मिळवलंय. रोमन लॉ अँड ज्युरिस्प्रुडन्स इन 1952, ज्युरिस्प्रुडन्स इन 1952 या पुस्तकाला त्यांचे जे आहे किनोज फोर्ब्स अवॉर्ड जो आहे तो मिळालेला आहे.
बघा, त्यांनी काही महत्वाच्या केसेस सुद्धा भारत सरकारसाठी लढले आहेत. जसं केशवानंद भारती खटला. ज्यावेळी तुम्ही इंडियन पॉलिटीचा अभ्यास करता आणि केशवानंद भारती खटल्याचा उल्लेख येत नाही असं होत नाही. केशवानंद भारती खटला, मानेका गांधी खटला, SR बोम्मे आणि कोलिओ जे आहेत हे खटले जे आहेत ते हाय प्रोफाईल खटले जे आहेत ते त्यांनी लढलेले होते. तर आता आपण बघूया अंतराळाच्या संदर्भात. 28 एप्रिल 2021 रोजी प्रख्यात अंतराळवीर मायकल कॉलिन्स यांचं निधन झालं. ठीक आहे, तर मायकल कॉलिन्स यांचं निधन झालं, तर ते कुठल्या देशाचे नागरिक आहेत? एक मिनिट, पोल स्टार्ट करतोय. पोल येत नाहीये. पोल देतोय मी. पोल तुमच्या समोर. हा, रशिया, अमेरिका, जपान, चीन असे आहे. तर मायकल कॉलिन्स जे आहेत हे कोणत्या देशाचे आहेत? चलो चलो, आलं का? 50-50 आन्सर आला रे बाबा. तर अमेरिका जे आहे, याचं मायकल कॉलिन्स जे आहेत ते अमेरिकन होते. अपोलो 11 या मोहिमेमधील अवकाश यानाचं चालन जे आहे ते मायकल कॉलिन्स केलं होतं. यांना जे अपोलोचं जे तिसरा अंतराळवीर म्हणून ओळखलं जातं, लक्षात ठेवा. कॅरिंग द फायर हे त्यांचं आत्मचरित्र. काय ना त्यांचं? मायकल कॉलिन्स. कॅरिंग द फायर, त्यांच्या आत्मचरित्राचं नाव काय? कॅरिंग द फायर. पुढचं जे आहे ते आपण बघूयात. परत काही न्यूज आणि नंतर मग काही प्रश्न सुद्धा घेऊया आपण. न्यूज प्रश्न अशा पद्धतीने जे आहे ते चालणार आहोत. ओके, भरपूर न्यूज आपण कव्हर करतोय. मटेरियल सुद्धा तुमच्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये येत आहे आणि न्यूज जे आहेत ना ते थोडा सखोल घेण्याचा प्रयत्न करतोय. थोडं समजून घेत चला. थोडं बॅकग्राऊंड जेव्हा हळूहळू जसं माहीत पडेल, जसं तुमच्या चालू घडामोडी रोजच्या होत जातील, तर काय होईल, तुम्हाला याच्यामध्ये जाय तो इंटरेस्ट अजून येत जाईल. कारण की याचं जे रिलेशन आहे तुमच्या दुसऱ्या कुठल्या अभ्यास तुम्ही केला होता, न्यूज असली त्याच्यासोबत लागणार आहे. सो UK बिकम द फर्स्ट कंट्री टू गिव्ह ग्रीन लाईट टू सेल्फ ड्रायव्हिंग कार्स द मोटरवेज. ठीक आहे, चलो. बरं, आता नोट्स बद्दल जे आहे ते सांगून देतो. आता थांबलोय आपण, 1 मिनिटाचा ब्रेक घेतलाय. तर नोट्स ज्या आहेत ते तुमच्या स्टडी प्लॅन मध्ये जे आहेत ना, जिथे स्टडी प्लॅन मध्ये असतं त्या स्टडी प्लॅन मध्ये तुम्ही जा, सेक्शन मध्ये तुमच्या कोर्सच्या त्या स्टडी प्लॅन सेक्शन मध्ये तुम्हाला सर्व नोट्स जे आहेत ते अवेलेबल होतील. नोट्स होतील, टेस्ट पण मला वाटतं तिथेच आहेत ना, सगळं प्रॅक्टिस सेट वगैरे सगळं काही जे आहे ते एकाच ठिकाणी अवेलेबल आहे. वेगळं कुठे करायची गरज तुम्हाला पडत नाही ऍपमध्ये. चलो ठीक आहे, बघा. UK बिकम द फर्स्ट कंट्री टू गिव्ह ग्रीन लाईट टू सेल्फ ड्रायव्हिंग कार मोटरवे. युकेने काय केलंय, ज्या सेल्फ ड्रायव्हिंग कार आहे त्यांना गो हेड दिलेलं आहे. आणि ही पहिला देश ठरलाय ज्यांनी ड्रायव्हरलेस कार चालवण्याची परवानगी जी आहे ते दिलेली आहे. पण याच्याबद्दल जे आहे ते बरेचसे सेफ्टी इश्यू जे आहेत ते असू शकतात. तर ही जी आहे, मिनिस्ट्री विल स्टार्ट विथ ऑटोमेट लेन कीपिंग सिस्टम, ALKS जे आहेत, विच यूज सॉफ्टवेअर अँड सेन्सर्स टू कीप कार्स विद इन द लेन. लेन कटिंग तुम्ही बघितलं असेल, एखादा जर हायवे असेल तर अशा प्रकारे समजा हायवे असतो, तर तुम्हाला जे आहे ते एकाच कुठल्या तरी लेन मधनं जे आहे ती गाडी चालवावी लागते. लेन बदलली तर बाकीच्यांना त्रास होतो. तर तशा प्रकारचं जे आहे हे मॉडेलिंग, ऑटोमेटेड लेन कीपिंग सिस्टीम मॉडेलिंग जे आहे, तर ही जी ALKS आहे, ऑटोमेटेड लेन कीपिंग सिस्टीम, विल बी रिस्ट्रिक्टेड इन मोटरवेज. ठीक आहे, त्यासाठी 60 किलोमीटर प्रति तासाचा जर वेळ असेल, हे असेल, गती असेल, स्पीड असेल, तरच जो आहे तो कार्यरत असणार आहे.
ओके, मणिपूरमध्ये एक दिवस साजरा केला जातो खोंगजम दिवस. अँग्लो मणिपूर जे युद्ध होतं या युद्धाच्या प्रित्यर्थ जो आहे हा खोंगजोम दिवस जो आहे तो साजरा केला जातो. आणि यावर्षी जे आहे ते मणिपूरमध्ये राज्यातील करोना योद्ध्यांना तर हा दिवस जो आहे तो कधी साजरा केला जातो? 23 एप्रिल. 23 एप्रिल खोंगजम दिवस मणिपूरमध्ये. 30 एप्रिल रोजी नेमबाज चंद्र तोमर यांचं निधन झालं. त्यांच्याविषयी खालील विधाने विचारात घ्या. त्यांना शूटर दिदी म्हणून ओळखलं जात होतं. ठीक आहे. तर महिला सबलीकरणाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं आणि जन्म जो आहे तो मध्य प्रदेशमध्ये झाला. ठीक आहे, चला बघा याच्यामध्ये काय म्हटलं, योग्य विधाने ओळखा. फक्त 1, 2, 2, 3, 1, 3 वरील सर्व योग्य. हे जे आहे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. बघा काय होतं, 30 एप्रिलला जे आहे नेमबाज चंद्र तोमर यांचं निधन झालं. शूटर दिदी म्हणून ओळखलं जात होतं. त्यांनी महिला सबलीकरणाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये झाला होता. ठीक आहे. तर याच्यामध्ये जे आहे ते बऱ्याचशा चॅम्पियनशिप जिंकल्या आहे असं म्हटलं जातं. तर हे जे आहे सॉरी पुढचा जो आहे, पीएम मोदी हॅज सँक्शन द प्रोक्युरमेंट ऑफ हाऊ मेनी पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स अंडर पीएम केअर फंड. पीएम केअर फंडाच्या अंतर्गत किती पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स जे आहेत चला तर ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्ही लिहा, पोल मध्ये लिहा. पोल देतोय 50,000 फंड जो आहे ना त्याच्यावरती आहे. या प्रकारच्या कंपनी ज्या आहेत त्या CSR म्हणून सुद्धा जे हे करतात ना, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून जे आहे हे केलं जातं. ठीक आहे, चलो 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 चलो. तर यांनी जे 1,00,000 सिलेंडर घेण्यासाठी जे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी ऑन एप्रिल 28 सँक्शन द प्रोक्युरमेंट ऑफ 1,00,000 प्रोबेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स फ्रॉम पीएम केअर्स फंड. 500 new PSA oxygen plants also been sanctioned to the addition to earlier sanction. तर हे जे आहे सँक्शन त्यांनी केलेलं आहे पंतप्रधानांनी आणि जवळपास 1,00,000 कोटी रुपये जे आहे ते इन्स्ट्रुमेंट्स वगैरे सगळे जे आहे ना याच्यावरती जे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जे आहेत याच्यावरती खर्च केले जाणार आहे. चंद्रो तोमर, ओके ठीक आहे. ते तेवढं जे आहे ते चंद्र तोमर ते याच्यामध्ये बंगालीमध्ये चंद्रो असं जे आहे ते म्हटलं जातं. सो दिस इज 1,00,000. न्यूज पुढची न्यूज बघा. हु हॅज बीन अपॉइंटेड द फर्स्ट वुमन ऑफिसर कमांडिंग इन बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BRO. ही जी आहे ही केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली संघटना आहे, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. काय होतं या BROच्या अंतर्गत ज्या बॉर्डरची सिक्कीम नेपाळ, भूटान, चीनच्या बॉर्डर जवळचे जे आहेत ते रस्ते बांधून प्रमुख शहरांना जे आहे त्या बॉर्डर सोबत जोडण्याचं काम जे आहे ते BROच्या अंतर्गत केलं जाणार आहे. वैशाली हिवसे, सयांतनी शिवाली, नेहा गोरपडे, साक्षी सिंग. मी पोल देतोय. पोलचं काय होतं रे बाबा.
चला आलाय. बीआरओ जी आहे ना, ती एक महत्वाची संघटना आहे, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. सेनेसाठी, भारतीय सेनेसाठी जे आहे, भारताच्या बॉर्डरवरती, सीमावरती जे राज्य आहे, या ठिकाणी अतिशय कठीण परिस्थिती आहे. तर अशा ठिकाणी सुद्धा रस्ते बांधण्याचं, पूल बांधण्याचं काम जे ते यांच्याकडून केलं जात आहे. रिसेंटची अपॉइंटमेंट आहे असं आपण म्हणू शकतो. Vaishali S. Huse. The Border Road Organization India on April 28 announces the Vaishali S. Huse become the first woman officer to be appointed as officer commanding in the Border Road Organization. तर या ज्या आहेत त्या पहिल्या महिला आहेत, त्यांची नियुक्ती झालेली आहे ॲज अ चीफ म्हणून, जे आहे प्रमुख म्हणून, बीआरओच्या चीफ म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. बीआरओ जे आहे अपॉइंटेड एज अ वुमन ऑफिसर इन कमांड. ही एक महत्वाची बातमी बघा. याच्या अंतर्गत काय झालं, या बातमीमुळे काय झालं, जे दिल्ली सारखे केंद्रशासित प्रदेश आहे, जिथे विधानसभा आहे, तिथे LG चे पॉवर जे आहे, लेफ्टनंट गव्हर्नर किंवा नायब राज्यपाल ज्यांना म्हटलं जातं, नायब राज्यपाल जे आहे, त्यांचे हक्क जे आहेत किंवा त्यांचे अधिकार जे आहेत ते वाढवण्यात आलेले आहेत. द गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी अमेंडमेंट ऍक्ट 2021 एनहान्स द पॉवर ऑफ LG कव्हर. ओके. तर हे जे आहे दिल्ली गव्हर्नमेंटच्या माध्यमातून जे त्यांच्याचे अधिकार कमी करण्यात आले. आणि एक बाब लक्षात घ्या, याच्यामध्ये जे आहे, ही एक प्रकारचं विधेयक जे आहे ते पारित झालं आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिली आहे. तर याच्यामुळे काय काय होणार, या अमेंडमेंट बिलमुळे होणार काय, ऍज पर द लेजिग्नेशन ठीक आहे. तर याच्यामध्ये काय झालं, लेफ्टनंट गव्हर्नर जे आहेत यांना जे ते अधिकार वाढीव देण्यात आले आणि कोविड-19 मध्ये जे हे सगळं करण्यात आलंय. इट ऑल्सो प्रोव्हाइड पॉवर टू LG मेक रूल्स पर्टिक्युलरली इन मॅटर्स ऑफ फॉलोआउट अँड परव्यू द इलेक्टरल गव्हर्नमेंट इन अ नॅशनल कॅपिटल. म्हणजे दिल्लीमध्ये जे आहे याबद्दल विरोध प्रदर्शन जे आहे ते करण्यात आलं होतं. आता दिल्लीची सध्या काय कंडिशन आहे, तर बघा, 1991 पासून क्लेम द गव्हर्नमेंट इन दिल्ली. आणि याचं जे आहे अपॉइंटमेंट कोण करतं, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, भारतीय राष्ट्रपती, भारताचे राष्ट्रपती जे आहेत ते याच्यासाठी हे करतात, काय म्हणतात, भारताचे राष्ट्रपती अपॉइंटमेंट करतात. चायना नेम्स फर्स्ट मार्स रोवर झुरॉंग. आता असे नाव जे ते चायनाने ठेवणं चालू केले आहेत. तियानवेन आपण बघितलं, झुरॉंग यासारखे जे आहेत, हे जे रोवर आहे इज ऍक्च्युअली अब्रॉड चायनाज मार्स प्रोब. अशा प्रकारे पूर्ण एक सेटअप आहे तो. चायनाज फर्स्ट मार्स रोवर हॅज बीन नेम्ड एज झुरॉंग. याबद्दल तुम्हाला, मला असं वाटतं की मी पहिल्या क्लासमध्ये झुरॉंग बद्दल जी आहे ती माहिती घेतली होती, सर समजावून सांगितलं होतं प्रश्नोत्तरांमध्ये. ठीक आहे, चला बघूया पुढचं. आता चायनाज तियानवेन प्रोब जो आहे हा केलाय. चायनाज मार्स रोवर सिग्निफाय. आता याचं जे झुरॉंग नाव आहे, ट्रॅडिशनल जो आहे तो फायर ऑफ गॉड. चलो ठीक आहे.
याबद्दल पण आपण ऑलरेडी माहिती घेतली होती, पण डिटेल आता घेऊयात. स्वामित्व स्कीम, स्वामित्व योजना, गव्हर्नमेंट स्कीम ज्या आहेत ना, या गव्हर्नमेंट स्कीम्स वरती खूप प्रश्न बनतात आणि एवढ्या स्कीम्स किंवा योजना ज्या त्या गव्हर्नमेंटनी केल्या आहेत ना, त्याच्यामुळे खूप साऱ्या योजनांचा अभ्यास जो आहे तो करावा लागतो. बघा 24 एप्रिलला काय होता, नॅशनल पंचायती राज दिवस. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामित्व योजना जाहीर केली. द स्कीम युटिलाइजेस द मॉडर्न टेक्निकल टूल्स सच एज ड्रोन टेक्नॉलॉजी ऑफ मॅपिंग अँड सर्वेइंग द रुरल एरियाज. ठीक आहे, तर ही जी स्वामित्व स्कीम जी आहे त्यांनी लॉन्च केली होती आणि याच्या अंतर्गत जवळपास 4 लाख जणांना जे आहे त्यांचे प्रॉपर्टी ही रजिस्टर करता येणार आहे आणि ई प्रॉपर्टी कार्ड सुद्धा त्यांना स्वामित्व स्कीमच्या अंतर्गत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. तर पंचायती राज दिवस आणि त्याची स्वामित्व योजना, ग्रामीण भागातील जनतेसाठी स्वामित्व योजना जी आहे ती त्यांनी आणलेली आहे. बघा, सेल्फ रिलायंट रुरल एरियाज, सेल्फ रिलायंट रुरल एरिया तयार होतील आणि प्रत्येकाला जे याच्यामध्ये सहभाग जो आहे तो मिळणार आहे. द स्कीम इज एक्सपेक्टेड टू कव्हर अराउंड 6.62 लाख विलेजेस इन द कंट्री 2021 ते 25च्या दरम्यान. चला ठीक आहे. ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स लोअर इंडिया जीडीपी ग्रोथ रेट फॉर 2021 to 10.2. आता याच्यापेक्षा जे आहे ते कमी आरबीआयने डिक्लेअर केलं. बघा, यांनी काय केलं होतं, पहिले 11.8% हा जो आहे त्यांचा जीडीपी म्हटला होता. 10% पेक्षा जे आहे हा जास्त आहे. पहिले जे आहे ते 11.8 दिलं होतं. 11.8 नंतर आता जे आहे त्यांनी कमी केलेलं आहे. या संघटनांनी वेगवेगळ्या ज्या क्रेडिट ट्रेडिंग एजन्सीज असतात, या क्रेडिट ट्रेडिंग एजन्सी देशभरामध्ये काय काय परिणाम झाले, कुठे काही चेंजेस असतील तर जीडीपी काय राहण्याची असते शक्यता वर्तवतात. त्यानंतर ग्लोबल फोरकास्टिंग फर्म इकॉनॉमिक्स जे आहे, ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स, the firm house global analytical tools and economic and industry model to forecast economic, business and social impact. पाहिल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला आशा आहे की हा व्हिडिओ तुमच्या तयारीसाठी उपयुक्त ठरला असेल. अधिक विनामूल्य सामग्री आणि सराव प्रश्न इच्छिता? तपशील तपासा. कोणत्याही चौकशीसाठी कृपया टोल फ्री नंबरवर कॉल करा.